नमस्कार मित्रांनो, मी अजय राठोड. मित्रांनो तुमच्याकडे जर व्यावसायिक वाहन असेल किंवा टॅक्सी गाडी असेल आणि तुम्हाला काही कारणास्तव इतर राज्यामध्ये जायचं असेल तर तुम्हाला टीपीची आवश्यकता असते, म्हणजे टेम्पररी परमिट. जर तुमच्याकडे टेम्पररी परमिट नसेल तर तुम्हाला चेकपोस्टवरती 1000 ते 2000 पर्यंत दंड द्यावा लागतो. तर ते दंड अगदी आपण 100 ते 200 रुपयाचा टीपी भरून कसा वाचवायचा आणि टीपी कशा प्रकारे आपल्या मोबाईलवरती काढायचं ते आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तसेच आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो तुम्हाला गुगलवरती परिवहन.gov.in ही वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे. वेबसाईट ओपन केल्याच्या नंतर आपल्या समोर असा इंटरफेस ओपन होईल. त्यामध्ये आपल्याला ऑनलाईन सर्व्हिस वरती जायचं आहे. ऑनलाईन सर्व्हिस वरती गेल्याच्या नंतर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही चेकपोस्ट टॅक्स यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट स्टेट नेम, तर या ठिकाणी तुम्हाला ज्या राज्यामध्ये जायचं आहे त्या राज्याचं या ठिकाणी नाव सिलेक्ट करायचं आहे. तर या ठिकाणी मी आता गुजरातमध्ये जाणार आहे, तर या ठिकाणी गुजरात सिलेक्ट करीत आहे. सिलेक्ट व्हिजिटिंग स्टेट नेम ऑलरेडी सिलेक्ट झालेला आहे. त्यानंतर आपल्याला सर्व्हिस नेम सिलेक्ट करायचा आहे. सर्व्हिस नेम मध्ये तुम्हाला व्हेइकल टॅक्स कलेक्शन यावरती क्लिक करायचं आहे. अदर स्टेट वरती 3 नंबरला ऑप्शन आहे, हे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ऑप्शन सिलेक्ट केल्याच्या नंतर गो या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. गो या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला व्हेइकल नंबर किंवा सिरियल नंबर विचारलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला आपला जो काही व्हेइकल नंबर म्हणजे गाडी नंबर आहे ते या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे आणि गेट डिटेल्स या बटनावरती क्लिक करायचं आहे. गेट डिटेल्स या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही चेसी नंबर आलेला आहे, ओनर नेम देखील आलेला आहे, मोबाईल नंबर, आपला स्टेट, या ठिकाणी गाडी कोणती आहे याची सर्व माहिती आलेली आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी सर्व्हिस टाईप विचारत आहे. सर्व्हिस टाईप मध्ये तुम्हाला नॉट ऍप्लिकेबल सिलेक्ट करायचं आहे. नॉट ऍप्लिकेबल सिलेक्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही परमिट टाईप टॅक्स मोड वरती क्लिक करायचं आहे. टॅक्स मोड मध्ये तुम्हाला किती दिवसासाठी जायचं आहे. जर एका महिन्यासाठी जायचं असेल तर मंथली सिलेक्ट करा, नाही तर वीकली या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. तर या ठिकाणी मी वीकली सिलेक्ट करीत आहे. वीकली सिलेक्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी बेरियर नेम मध्ये या ठिकाणी तुम्हाला ज्या जिल्ह्यातून तुम्ही गुजरात मध्ये प्रवेश करणार आहात त्या ठिकाणीचा जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे. जिल्हा सिलेक्ट केल्याच्या नंतर खाली यायचं आहे. खाली आल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला तुमची डेट सिलेक्ट करायची आहे, म्हणजे कोणत्या दिवसापासून किती दिवसापर्यंत राहणार आहात. तर या ठिकाणी मी आज 1 तारीख आहे तर उद्या 2 तारीख सिलेक्ट करीत आहे. 2 तारीख ते 9/1/2026 पर्यंत हा टॅक्स व्हॅलिड राहणार आहे. डेट सिलेक्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला ओनर टाईप मित्रांनो सिलेक्ट करून घ्यायची आहे. ओनर टाईप आपल्याकडून राहिली होती, तर या ठिकाणी गाडी कोणाच्या नावावर आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जर स्वतःच्या नावावर असेल तर इंडिव्हिज्युअल सिलेक्ट करा, कंपनीच्या नावावर असेल तर कंपनी या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. तर या ठिकाणी मी ओनर टाईप मध्ये इंडिव्हिज्युअल सिलेक्ट करीत आहे आणि मेकर स्टेटस मध्ये इंडियन या ठिकाणी सिलेक्ट करीत आहे. त्यानंतर आपल्याला खाली जायचं आहे. खाली गेल्याच्या नंतर कॅल्क्युलेट टॅक्स यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तुम्ही तुम्हाला 120 रुपये टॅक्स आलेला आहे. तो या ठिकाणी पाहू शकता टोटल अमाऊंट मध्ये दिसत आहे. त्यानंतर तुम्हाला पे टॅक्स या बटनावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे. पे टॅक्स या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला गाडी नंबर पाहायचा आहे, चेसी नंबर आणि टॅक्स डेट, कोणत्या तारखेपासून किती तारखेपर्यंत टॅक्स व्हॅलिड आहे या ठिकाणी डेट देखील आलेली आहे, आपली पेमेंट अमाऊंट. त्यानंतर आपल्याला कन्फर्म या बटनावरती क्लिक करायचं आहे. कन्फर्म या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला पेमेंट पे करायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट पेमेंट गेटवे टाईप मध्ये SBI ई-पे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला दोन्ही टर्म्स अँड कंडिशन एक्सेप्ट करायचे आहेत आणि खाली येऊन कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यू या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर पेमेंट पेज ओपन झालेला आहे. त्यामध्ये तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग, तर या ठिकाणी मी UPI द्वारे पेमेंट करणार आहे. तर UPI वरती क्लिक करीत आहे. UPI वरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी UPI QR कोड सिलेक्ट करीत आहे आणि पे या बटनावरती क्लिक करीत आहे. या QR कोड वरती तुम्हाला फोनपे किंवा गुगल पे किंवा पेटीएम द्वारे पेमेंट ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो तुमचं पेमेंट सक्सेसफुल झालं असेल तर तुम्हाला होम पेज वरती यायचं आहे. होम पेज वरती आल्याच्या नंतर रिपोर्ट वरती जाऊन प्रिंट पेमेंट रिसिप्ट यावरती क्लिक करून तुम्ही
रिसिप्ट डाउनलोड करू शकता. आता या ठिकाणी मी पेमेंट पेड केलेलं नाही, त्यासाठी मला रिसिप्ट डाउनलोड करता येणार नाही. त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी तुमचा स्टेट सिलेक्ट करून व्हेइकल नंबर टाकून कॅप्चा फिल करून गेट डिटेल्स यावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला परमिटची रिसिप्ट दिसेल, ती या ठिकाणावरून तुम्हाला प्रिंट करून घ्यायची आहे. जर या ठिकाणी दिसत नसेल तर तुम्हाला चेक पेंडिंग ट्रान्झॅक्शन यावरती क्लिक करून तुम्हाला व्हेइकल नंबर एंटर करून कॅप्चा फिल करून गेट डिटेल्स यामध्ये एकदा चेक करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून किंवा पीसी वरून टेम्पररी परमिट म्हणजे टीपी काढू शकता. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या ड्रायव्हर मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.